आजची कथा आहे एका साध्या पण खूप खोल संदेश देणाऱ्या गोष्टीची. कथेचं नाव आहे एक दिवस मोबाईल बंद. रोहन नावाचा एक तरुण मुलगा होता. तो कॉलेजला जात होता. अभ्यासात तो वाईट नव्हता, पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट अशी होती की जी हळूहळू त्याचं आयुष्य खाऊन टाकत होती, आणि ती गोष्ट म्हणजे मोबाईल. रोहन सकाळी उठला की पहिली गोष्ट मोबाईल. रात्री झोपण्याआधी शेवटची गोष्ट मोबाईल. सोशल मीडिया, रील्स, गेम, व्हिडिओ. दिवसाचा मोठा भाग त्यातच जायचा. त्याची आई अनेकदा म्हणायची, रोहन जरा बाहेर फिरून ये, मित्रांशी बोल, घरात मदत कर, सतत मोबाईलमध्ये राहू नको. पण रोहन हसत म्हणायचा, आई, आजकाल सगळं मोबाईलमध्येच असतं. एक दिवस कॉलेजमध्ये प्रोफेसरने एक छोटासा प्रयोग सांगितला. त्यांनी सांगितलं, उद्या जो विद्यार्थी 24 तास मोबाईल वापरणार नाही त्याला आयुष्याबद्दल खूप काही नवीन जाणवेल. सगळे विद्यार्थी असले. त्यांना वाटलं हा काही प्रयोग नाही, पण रोहनच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री तो घरी आला, मोबाईल हातात घेतला, पण अचानक त्याने स्वतःलाच एक प्रश्न विचारला, मी खरंच मोबाईलशिवाय एक दिवस राहू शकतो का? थोडा विचार करून त्याने एक निर्णय घेतला, उद्या पूर्ण 24 तास मोबाईल बंद. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला. सवयीप्रमाणे हात मोबाईलकडे गेला, पण त्याने स्वतःला थांबवलं. मोबाईल बंद केला आणि टेबलावर ठेवला. पहिल्या तासातच त्याला बेचैनी वाटायला लागली. हात रिकामे वाटत होते. काय करायचं ते समजत नव्हतं. तो खिडकीजवळ गेला आणि तिथे त्याने एक गोष्ट पाहिली, जी तो खूप वर्षांनी पाहत होता, सूर्योदय. आकाश हळूहळू लाल होत होतं. पक्षी उडत होते. हलका वारा वाहत होता. रोहन काही क्षण शांत उभा राहिला. त्याला जाणवलं, मी इतकी वर्ष हे सगळं पाहिलंच नव्हतं. थोड्या वेळाने तो किचनमध्ये गेला. आई चहा बनवत होती. आईने आश्चर्याने विचारलं, आज एवढ्या लवकर कसा आलास? मोबाईल नाही का हातात? रोहन हसला, आज मोबाईल बंद आहे. आई थोडी खुश झाली. दोघं बसून चाय प्यायला. खूप दिवसांनी त्यांनी शांतपणे गप्पा मारल्या. आईने तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या, गावच्या आठवणी सांगितल्या. रोहन ऐकत होता आणि त्याला जाणवत होतं, हे क्षण मी किती दिवस मिस केले. थोड्या वेळाने तो बाहेर फिरायला गेला. रस्त्यावर अनेक लोक दिसत होते. एक छोटा मुलगा सायकल शिकत होता, पडत होता, पुन्हा उभा राहत होता. त्याचे वडील बाजूला उभे राहून त्याला प्रोत्साहन देत होते. रोहन हसला, हा छोटा मुलगा इतकी मेहनत करतोय आणि मी मात्र तासनतास स्क्रीनवर वेळ घालवतो. थोडा पुढे एक वृद्ध माणूस झाडाखाली बसला होता. रोहन त्याच्या बाजूला बसला. दोघं गप्पा मारू लागले. त्या काकांनी सांगितलं, आजकाल सगळे मोबाईलमध्ये आहेत, पण खरं आयुष्य इथे आहे, लोकांमध्ये, निसर्गात, संवादात. रोहनला त्या शब्दांचा अर्थ खोलवर जाणवला. दुपार झाली. तो घरी आला. मोबाईल नसल्यामुळे त्याने पुस्तक काढलं. काही पाने वाचली. सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण नंतर तो कथेमध्ये हरवून गेला. संध्याकाळी तो मित्रांना भेटायला गेला. मित्र म्हणाले, आज रील्स पाठवले नाहीस? रोहन हसत म्हणला, आज मी खऱ्या आयुष्यात आहे. सगळे हसले. ते मैदानात बसले, क्रिकेट खेळले. खूप दिवसांनी रोहन इतका मनापासून हसत होता. रात्री तो घरी आला. मोबाईल अजूनही टेबलवर बंद होता. तो त्याच्याकडे पाहत होता. 24 तास पूर्ण होणार होते, पण त्याच्या मनात एक वेगळीच भावना होती. तो विचार करत होता, आज एका दिवसात मला इतकं काही दिसलं, इतकं काही जाणवलं, जे मी वर्षापासून पाहिलंच नव्हतं. त्याला समजलं, मोबाईल वाईट नाही, पण जर तोच आपलं आयुष्य बनला तर आपण खरं आयुष्य पाहणं थांबवतो. त्या दिवसानंतर रोहनने एक नियम केला, मोबाईल वापरायचा, पण आयुष्य विसरून नाही. कारण खरे क्षण स्क्रीनमध्ये नसतात, ते आपल्या आसपास असतात, मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये, निसर्गामध्ये. आणि त्या दिवशी रोहनला आयुष्याचा एक मोठा धडा मिळाला. कधी कधी फक्त एक दिवस मोबाईल बंद केला तर आयुष्य पुन्हा सुरू होतं. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वाती मोटिवेशन स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.